नमस्कार मित्रांनो आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तर सगळ्याच पालकांना फार उत्सुकता लागली होती, कारण आता 2 तारखेपासून अर्ज भरण्याची तारीख ही संपली होती आणि सगळ्याच पालकांना ही उत्सुकता होती की आता निकाल कधी लागणार आहे. मला बरेच कमेंट्समध्ये विचारतही होते आणि आपण वेळोवेळी याच्यावर व्हिडिओही बनवतो आहे. आणि आज सकाळी पण आपण व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यात आपण स्पष्ट सांगितलं होतं की या आठवड्यात निकाल लागणार नाही. पण आपण त्याच्यामध्ये हे नव्हतं सांगितलं की निकाल कुठल्या तारखेला लागणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये निकालाची एक्झॅक्ट डेट आणि वेळसुद्धा सांगणार आहोत. पण त्यापूर्वी जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण सगळ्यात पहिले ही बातमी घेऊन आलो आहे आनंदाची, आणि पुढच्याही बातम्या तुमच्यासाठी वेळोवेळी अपडेट घेऊन येणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे, जो आहे RTच्या तारखेचा. तर जसं अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे आणि आता ही आजची बातमी आपण सकाळमध्ये जी आलेली ती पाहूयात. तर RT 25% प्रवेश ऑनलाईन सोडत येत्या सोमवारी होणार जाहीर. तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जी येत्या सोमवारी 10 तारखेला म्हणजे सोडत ही पार पडणार आहे आणि ती ऑनलाईन पद्धतीने पडणार आहे. याच्यात स्पष्ट लिहिले आहे, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांच्या प्रवेशासाठी 3,05,828 अर्ज आले आहेत. सोमवारी तारीख 10 सकाळी 11 वाजता ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे. तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ही सोमवारी 10 वाजता सोडत काढली जाणार आहे आणि ही सोडत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे सोडतीचं ऑनलाईन तुम्हाला स्वतःलाच देखील बघता येणार आहे सोडत. त्यामुळे आपण ही सोडत बघू शकता ऑनलाईन आणि तुम्ही या सोडतीचा आनंद देखील घेऊ शकता. तरी अजून डिटेलमध्ये ही बातमी बघायची असेल तर पुढे बघूया. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राज्यातील 8,863 शाळांमध्ये 1,09,111 जागांकरिता तब्बल 3,05,828 अर्ज आले आहेत. या बालकांचा शाळा प्रवेशाचा अर्ज केलेल्या पालकांची शिगेला पोचलेली उत्सुकता आता येत्या सोमवारी 10 तारखेला संपणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. तर ही सोडत काढण्यात येणार आहे आणि ही सोडत निघाल्यावर तुम्हाला सोमवारीच कळेल की तुमच्या मुलाचा नंबर लागला आहे, तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही लागला आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल, मी आत्ताच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कुठलीही अडचण आली आपण त्याच्यावरती उत्तर देणार आहोत. नंबर कसा लागणार, जर तुम्हाला SMS नाही आला तर काय केलं पाहिजे, तुम्हाला कसं चेक करायचं की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागला आहे की नाही लागला आहे. भलेही SMS आला असेल किंवा नसेल तरी आपण कसं चेक करू शकतो की तुमच्या मुलाचा मुलीचा नंबरचं स्टेटस काय आहे, सिलेक्शन झालं आहे का, वेटिंग लिस्टमध्ये का रिजेक्शनमध्ये. तर सगळं काही डिटेल आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहे, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा होता आजचा सर्वात मोठा आनंदाची बातमी आणि मोठा अपडेट देखील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या बातम्यांसाठी अपडेट राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.